तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त पर्यटकांची गर्दी झाली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरात आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते। पवित्र गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी देशभरातून रोज लाखो भाविक दाखल होत आहेत। नाशिकच्या श्री काळाराम मंदिरामध्ये देखील आज सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी। वर्षाचा शेवटचा महिना आणि नाताळाच्या सुट्ट्या यामुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये अधिकच भर वाढलेली आहे। तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या या राम मंदिरात बघू शकतो आपण, श्री काळाराम मंदिरात देखील भाविकांची रांगच रांग लागलेली आहे। नाशिक हे पर्यटन स्थळ आणि त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्र असल्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, श्री सप्तशृंगी वणीगड आणि नाशिकच्या पवित्र गंगा गोदावरी नदीमध्ये अनेक भारतभरातून पर्यटक येतात आणि या ठिकाणी गंगा गोदावरीमध्ये डुबकी मारतात। वर्षभर ही भाविक येतात, मात्र आता या नाताळाच्या सुट्टीचा योग असल्यामुळे आपण ही गर्दी बघू शकतो। ही श्री काळाराम मंदिरामध्ये असलेली ही गर्दी, भाविकांची रांग लागलेली आहे। काल देखील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांची मोठी रांग होती। त्या ठिकाणी साधारण दर्शनाला 3 ते 4 तास लागत होते आणि व्हीआयपी दर्शनाकरता 2 तास लागत होते। सध्या नाताळाच्या सुट्ट्या असल्यामुळे नाशिकमध्ये ही पर्यटकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे, जे भारतभरातून हे पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।